विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण महत्तमे व न्यूनतमे जे माहीत करायचे त्यामध्ये आपण आज दोन स्वतंत्र चले असताना महत्तमे व न्यूनतमे कसे माहीत केले जातात ते पाहणार आहोत. आपण मागील तासामध्ये जो भाग बघितला तर त्यामध्ये एक स्वतंत्र चल असताना महत्तमे आणि न्यूनतमे हे कसे माहीत केले जातात ते बघितलं. तर आपण या तासामध्ये आज दोन स्वतंत्र चले असताना एकाच वेळेस महत्तमे आणि न्यूनतमे कसे माहीत केले जातात ते पाहणार आहोत. आता ह्या ज्या आपण महत्तमे म्हणजे काय न्यूनतमे म्हणजे काय हे आपण मागील तासामध्ये अभ्यासलं. त्याच्यामुळे हा पुन्हा भाग घेण्याची काही आवश्यकता नाही. यामध्ये आता महत्तमे म्हणजे काय हे आपल्याला मागच्या तासामध्येच माहीत आहे. महत्तमे म्हणजे काय तर फलनाचे कार्य वाढण्याचे थांबल्यास आणि कमी होण्यास सुरुवात केल्यास अधिकतम मूल्य मिळते किंवा त्याला आपण महत्तमे प्राप्त होते असं म्हणतो. आणि मग या ठिकाणी जे काही एक्स जो काही चल असेल तर त्या चलाचे जे मूल्य असते ते या ठिकाणी महत्तम असते, सर्वाधिक असते. न्यूनतमे म्हणजे काय आहे की मग न्यूनतमे हे फलनाचे कार्य कमी होण्याचे थांबल्यास आणि त्यामध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली असता आपल्याला न्यूनतमे जे आहे ते न्यूनतम मूल्य मिळतं आणि त्यालाच आपण न्यूनतमे असे म्हणतो. आणि दुसऱ्या शब्दामध्ये मग हे जे काही एक्सचे मूल्य आहे तर हे एक्सचे मूल्य या ठिकाणी न्यूनतम असते म्हणजे सर्वात कमी असते. मग ह्या ज्या दोन संकल्पना आहे ह्या दोन संकल्पना आपण मागील तासामध्ये अभ्यासल्या. आता आपल्याला आणि मागील तासामध्ये आपण जो अभ्यास केला तो एक स्वतंत्र चल असताना आपण महत्तमे आणि न्यूनतमे कसे माहीत केले जातात, त्याच्या अटी कोणत्या आहेत, महत्तमे कधी म्हणायचं, फलनाला न्यूनतमे कधी म्हणायचं, तर हा सगळा भाग आपण मागील तासामध्ये बघितला. तर आपल्याला आज जो तासामध्ये जो भाग घ्यायचा आहे तो आहे दोन स्वतंत्र चले असताना. एकाच वेळेस जर समीकरणामध्ये दोन स्वतंत्र चले आली, उदाहरणार्थ z इज इक्वल टू 2x² प्लस 3y प्लस 8 तर असं जर असेल तर मग याला काय म्हणायचं की या ठिकाणी एकाच समीकरणामध्ये दोन स्वतंत्र चले आलेली आहेत. आणि मग हे दोन स्वतंत्र चले आले तर यावेळेस मग आपलं दिलेलं फंक्शन हे महत्तम आहे की न्यूनतम आहे हे कसं ओळखायचं, तर मग त्याचा अभ्यास आपल्याला आज या तासामध्ये करायचा आहे. तर सुरुवातीला आपण याच्या जे काही दोन स्वतंत्र चल आहेत ते दोन स्वतंत्र चले कशी ओळखायची त्याच्या काही अटी ज्या आहेत त्या अटी आपण बघणार आहोत. आता यामध्ये मागील जे काही एक स्वतंत्र चल असताना ज्या अटी होत्या तशाच अटी आहेत, परंतु यामध्ये एक अट जास्त आहे ती अटसुद्धा आपल्याला तपासायची. आता यामध्ये बघ पहिली अट जी आहे ती कॉमन आहे. मागील एक स्वतंत्र चल असताना सुद्धा ती अट होती. यामध्ये आवश्यक अट म्हणजे काय आहे, दिलेल्या फलाचा पहिल्या क्रमाचा विकलज हा 0 असावा. आणि आता इथं 0 असण्यासाठी du भागिले dx बरोबर 0 आणि du भागिले dy बरोबर 0. तर दोन्ही हे कसे आले पाहिजे, 0 आले पाहिजे. आणि 0 जर आले तरच आपल्याला दिलेलं फलन हे महत्तम आहे की न्यूनतम आहे ते ठरवता येतं. म्हणून ही आवश्यक अट आहे ज्याला आपण नेसेसरी कंडिशन असं म्हणतो. तर ही नेसेसरी कंडिशन आपल्याला तपासायची झालं. त्यानंतर आहे पूरक अट. आणि पूरक अट जी आहे ज्याला आपण सफिशियंट कंडिशन म्हणतो. तर सफिशियंट कंडिशन ह्या मागील एक स्वतंत्र चल असताना ज्या होत्या तशाच आहेत. आता मग यामध्ये पहिली जी काही पूरक अट आहे तर दिलेल्या फलाचा दुसऱ्या क्रमाचा विकलज. आता पूरक अटीमध्ये आपण नेहमी दुसऱ्या क्रमाचा विकलज माहीत करतो, म्हणून दुसऱ्या क्रमाचा विकलज हा जर 0पेक्षा जास्त असेल म्हणजेच 0पेक्षा जास्त असेल तर त्याला म्हणायचं दिलेलं फंक्शन हे न्यूनतमी आहे. म्हणजेच थोडक्यामध्ये काय आहे, पहिल्या क्रमाचा विकलज जर धन असेल तर त्याला त्यावेळेस म्हणायचं दिलेलं फलन जे आहे ते न्यूनतमे आहे. आता यामध्ये दुसरी जी अट आहे ती आहे
दिलेल्या फलाचा दुसऱ्या क्रमाचा विकलज हा जर शून्यापेक्षा कमी असेल तर त्या फलाचे मूल्य हे महत्तम असते, शून्यापेक्षा कमी असेल तर. आणि थोडक्यात मग याला काय म्हणायचं की पहिल्या क्रमाचा विकलज जर ऋण असेल, निगेटिव्ह असेल, तर त्यावेळेस त्याला महत्तमे असं म्हटलं जाते. आणि तिसरी जो अट आहे, जेव्हा दिलेल्या फलाचा दुसऱ्या क्रमाचा विकलज शून्य असतो, तो धनही नसतो आणि ऋणही नसतो, अशा वेळेस त्याला म्हणायचं सॅडल पॉईंट इन्फ्लेक्शन. तर हा सॅडल पॉईंट इन्फ्लेक्शन कधी असतो, जेव्हा दुसऱ्या क्रमाचा विकलज हा शून्य असतो. तर अशा यामध्ये पूरक अटीमध्ये 3 ज्या बाबी आहेत त्या आपल्याला त्यावरून दिलेलं फलन हे महत्तमे आहे की न्यूनतमे आहे ते आपल्याला सांगता येतं. आता यामध्ये पूरक अटी ह्या दिलेल्या आहेत की यामध्ये एका अटीचा एक टेबल दिलेला आहे. त्या टेबलवरून आपल्याला महत्तमे, न्यूनतमे आणि सॅडल पॉईंट कधी असतो तर ते तुम्हाला सांगता येईल. आता यामध्ये प्रथम क्रमाची जी अट आहे, आवश्यक अट आहे, ती कॉमन आहे. महत्तमे, न्यूनतमे आणि सॅडल पॉईंटमध्ये ती काय आहे, सारखी आहे, ती पूर्ण करावीच लागते. यामध्ये du भागिले dx बरोबर 0 आहे. त्यानंतर du भागिले dy बरोबर 0 आहे. इथंसुद्धा सेम आहे. इकडं सॅडल पॉईंटमध्ये सुद्धा सेम आहे. म्हणजे आवश्यक अट जी आहे ती सगळ्यांना कंपल्सरी आहे, आवश्यक आहे. प्रथम क्रमाचा विकलज हा 0 असला पाहिजे आणि तो आता दोन्ही चलाच्या संदर्भात आहे. x चलाच्या संदर्भात विकलज माहीत केला असता सुद्धा आहे आणि y चलाच्या संदर्भात विकलज माहीत केला असताना सुद्धा आहे. त्यानंतर दुसरी जी अट आहे यामध्ये पूरक अट आहे. ती पूरक अट आणि मग पूरक अटींच्यावरून आपण काय आहे, दिलेलं फंक्शन हे महत्तम आहे की न्यूनतम आहे ते ठरवतो. आणि पूरक अट म्हणजे काय आहे, आता महत्तमे जे आहेत तर महत्तमेमध्ये डीचा वर्ग u भागिले dx स्क्वेअर हा काय असला पाहिजे, लेस दॅन असला पाहिजे. लेस दॅन असेल तर त्याला आपण महत्तमे असं म्हणतो. आणि तसंच यामध्ये दुसरा एक चल जो आहे तर त्याचासुद्धा डीचा वर्ग u भागिले dy स्क्वेअर हा जर लेस दॅन 0 असेल तर त्याला महत्तम असं म्हटलं जातं. त्यानंतर न्यूनतमे कधी म्हटलं जातं तर डीचा वर्ग u भागिले dx स्क्वेअर हा जर ग्रेटर दॅन असेल, कशापेक्षा, ग्रेटर दॅन 0, तर त्याला म्हणायचं दिलेलं फंक्शन हे महत्तम आहे. आणि दुसऱ्या चलाच्या संदर्भात सुद्धा तसंच, डीचा वर्ग u भागिले dy स्क्वेअर हा जर ग्रेटर दॅन 0 असेल तर तेव्हा त्याला म्हणायचं दिलेलं फंक्शन हे न्यूनतम आहे. आणि दोन्ही जर बरोबर 0 आले तर त्याला म्हणायचं सॅडल पॉईंट, तो सॅडल पॉईंट आहे. त्यानंतर आता इथं एक दिलेलं आहे पहा की आवश्यक अट जी आहे तर तिसरी एक अट आहे ती आहे डी स्क्वेअर u भागिले dx स्क्वेअर. म्हणजे हा x चलाच्या संदर्भातील दुसऱ्या क्रमाचा विकलज. त्यानंतर डी स्क्वेअर u भागिले dy स्क्वेअर y चलाच्या संदर्भातील दुसऱ्या क्रमाचा विकलज यांचा गुणाकार. आता इथं वजा चिन्ह आहे, दोन्हीमध्ये वजा चिन्ह आहे. वजा डी स्क्वेअर u भागिले dx dy आणि हा जो 2 आहे तर हा 2 काय आहे, वर्ग आहे, वर्ग. आणि हा कसे हे इथं जे उत्तर आहे तर ते नेहमी कसं असलं पाहिजे, शून्यापेक्षा मोठं असलं पाहिजे. ही तिन्हीमध्ये कंपल्सरी अट आहे, आवश्यक अट आहे. हे तिन्हीमध्ये ही अट पूर्ण झाली पाहिजे. ही आणि पहिली अट पूर्ण झाली पाहिजे. आणि पूरक अटीवरून आपण मग महत्तमे आहे की न्यूनतमे आहे की सॅडल पॉईंट आहे ते ठरवणार आहोत. तर आता आपण हे जे अटी पाहिल्या तर या अटीनंतर आपण याचे जो प्रत्यक्ष आपण प्रॉब्लेम घेऊया आणि त्या प्रॉब्लेमवरून तुम्हाला ते समजून येईल. आता यामध्ये सुरुवातीला आपण एक उदाहरण घेतलेलं आहे. z बरोबर 10x अधिक 20y वजा xचा वर्ग वजा yचा वर्ग. आता dy भागिले dz भागिले dx आपण सूत्रामध्ये du घेतलेला आहे, परंतु इथं फंक्शनमध्ये काय दिलेलं आहे, z दिला, त्यामुळे आपण इथं काय लिहिलं, dz भागिले dx. आता मग पहिल्या क्रमाचे विकलज माहीत करून घ्यायचा xच्या संदर्भात. मग dz भागिले dx बरोबर इथं येईल 10. त्यानंतर इथं हा मायनस
एक्सचा वर्ग आहे, मग मायनस 2x होईल. त्याच्यानंतर त्याचाच दुसऱ्या क्रमाचा विकलज डी स्क्वेअर झेड भागिले डी एक्स स्क्वेअर. मग या फलाचा विकलज माहीत करायचा, तो येईल -2 एवढा. त्यानंतर आता वायच्या संदर्भातील विकलज माहीत करायचा आहे. मग डी झेड भागिले डी वाय बरोबर, आता इथं आहे 20y, तर 20yचा फक्त 20 येईल. आणि त्यानंतर इथं आहे -y², तर तो -2y होईल. झालं. त्याच्यानंतर याचाच दुसऱ्या क्रमाचा विकलज माहीत करायचा, डी स्क्वेअर झेड भागिले डी वाय स्क्वेअर बरोबर -2 येईल, फक्त -2. झालं. आता यानंतर आपल्याला काय करायचं की आपल्याला सूत्रामध्ये ही बाब लागणार आहे, म्हणून ती एक माहीत करून घ्यायची की डी स्क्वेअर झेड भागिले डी एक्स डी वाय. आता यामध्ये काय करायचं, हे सूत्र आपण अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतो, डी भागिले डी एक्स डी झेड भागिले डी वाय. आता आपल्याला डी झेड भागिले डी वाय माहीत आहे, त्याचं मूल्य या ठिकाणी ठेवायचं, ते आहे 20. या ठिकाणी 20 - 2y, ते आपण या ठिकाणी लिहिलं 20 - 2y. आता या ठिकाणी y हे चल स्थिर आहे, कारण आपण एक्सला अनुलक्षून विकलज माहीत करतोय, एक्सला अनुलक्षून, म्हणून y स्थिर आहे. आणि मग इथं x हे चलच नाही आहे, त्यामुळे त्याचा विकलज येतो 0. काय येतो त्याचा विकलज? 0 इतका येतो. तर एवढ्या बाबी आपल्याला माहीत पाहिजे, त्या आपण माहिती केल्या. आता नंतर x आणि yचे मूल्य माहीत करू. आता आपण जे पहिलं फंक्शन आहे ते घेतलं पहिल्या क्रमाचं, 10 - 2x बरोबर 0. आता हा 10 इकडं प्लस आहे, या बाजूला घेतला तर मायनस होतो. त्यानंतर हा 2 गुणाकारात आहे, या बाजूला घेतला तर भागाकारात जातो. हे जे मायनस मायनस होते ते दोन्ही काय होतात, कटतात. आणि मग खाली काय राहतं, 10/2. 10/2 म्हणजे x बरोबर 5. आता तसंच yचं पण आपल्याला मूल्य माहीत करायचं आहे. मग दुसऱ्या क्रमाचा जो विकलज आहे yच्या संदर्भात, तो आपण घ्यायचा, 20 - 2y बरोबर 0. आणि मग पुन्हा हे 20 प्लस आहेत, या बाजूला घेतले की मायनस होतात. त्यानंतर इथं -2y राहिले, हे -2 गुणाकारात आहे, या बाजूला घेतले की भागाकारात होतात. मग मायनस मायनस कटून जातील, दोन्ही मायनस मायनस कटतात. मग खाली राहिले 20/2 म्हणजे 10, म्हणजे yचं मूल्य माहीत होईल 10. आणि एक्सचं 5 बरोबर, x बरोबर 5. त्यानंतर आता पूरक आट जी आहे, द्वितीय क्रमाची आट, ती तपासायची. आणि मग ही जी आट आहे, तर डी स्क्वेअर झेड भागिले डी एक्स स्क्वेअर बरोबर आपला आलं तर -2. आणि -2 हे कसे आहेत, शून्यापेक्षा लहान आहे. शून्यापेक्षा जर लहान असेल, मायनस असेल, तर त्याला म्हणायचं मॅक्झिमा. त्यानंतर डी स्क्वेअर झेड भागिले डी वाय स्क्वेअर हा सुद्धा आपला -2 आला होता, तो सुद्धा काय आहे, मग शून्यापेक्षा लहान आहे, म्हणून मॅक्झिमा. आता हे कुठं आले होते, तर ते आपण सुद्धा पाहूया. या ठिकाणी हे बघा, हा जो आहे हा डी स्क्वेअर झेड भागिले डी एक्स स्क्वेअर हा कसा आहे, -2 आहे. आणि हा सुद्धा -2 आहे. आणि हे दोन्ही कसे आहेत, शून्यापेक्षा लहान आहेत, म्हणून त्या ठिकाणी काय आहे, दोन्ही मॅक्झिमा आहेत. त्यानंतर आपल्याला दुसरी एक आट तपासायची, ती आट अशी आहे, डी स्क्वेअर झेड भागिले डी एक्स स्क्वेअर गुणिले डी स्क्वेअर झेड भागिले डी वाय स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर झेड भागिले डी एक्स डी वाय आणि त्याचा वर्ग, आणि हे शून्यापेक्षा लहान असलं पाहिजे. आता आपल्याला ह्या सर्व किमती माहीत आहेत, त्या किमती नुसतं यामध्ये ठेवायच्या. आता याची किंमत आहे -2, याची किंमत आहे -2, आपण वरच पाहिलं ते. आणि याची किंमत आलेली आहे 0, त्याचा वर्ग. आता प्लस -2 गुणिले -2 +4 +4 आणि शून्याचा वर्ग घेतला काय, घन घेतला काय, तर त्याचं काय येतं, उत्तर 0 येतं. 4 - 0 म्हणजे 4. आणि हा कसा आहे, शून्यापेक्षा मोठा आहे. म्हणून ही आट आपली जी आहे, ती आट काय झाली, पूर्ण झाली. आणि मग आट पूर्ण झाली, आणि मग आपल्याला दिलेलं फलन जे आहे ते कसं आहे, मॅक्झिमा आहे. मॅक्झिमा इथं महत्तमे आहे, महत्तमे दिलेलं फलन हे कसं आहे, महत्तमे आहे. तर अशा पद्धतीने आता दुसरा जो काही प्रॉब्लेम दिलेला आहे, तो प्रॉब्लेम तुम्ही सोडायचा आहे. दुसरा प्रॉब्लेम या ठिकाणी आपण दिलेला आहे, तो प्रॉब्लेम तुम्ही सोडा. त्यानंतर एक आपण प्रॉब्लेम घेऊया की झेड बरोबर 3x चा वर्ग अधिक y
चा घन -3xy. आता यामध्ये सुद्धा आपल्याला सुरुवातीला काय करायचे, एक्सला अनुलक्षून विकलज माहीत करायचा. मग आपण एक्सला अनुलक्षून विकलज माहीत केला की तो आला किती, तो आला 6x 3y झालं. त्याच्यानंतर याचा द्वितीय क्रमाचा विकलज माहीत करायचा, तो येतो 6. त्यानंतर dz भागिले dy, yला अनुलक्षून विकलज माहीत केला तर तो येतो 2y. तो किती येतो या ठिकाणी बघा, yचा घन आहे, मग इथं येईल 2y. आता 2y स्क्वेअर येईल, हा 2y स्क्वेअर, 2y स्क्वेअर त्यानंतर 3x झालं, बरोबर आहे. आता मग यामध्ये याचा जो काही दुसऱ्या क्रमाचा विकलज आहे तो येईल 2y. किती, 2y. आता मग पुन्हा आपल्याला d² भागिले ds dy माहीत करायचा. आणि मग हा जो आहे तर हा काय येईल आपला, आता हा येईल 2yचा वर्ग. काय आहे, 2yचा वर्ग जो आहे तो 2yचा वर्ग, आणि या ठिकाणी 2yचा वर्ग जो आहे तर तो येईल 2yचा वर्ग -3x. 2yचा वर्ग -3x आणि 2yचा वर्ग. आता या ठिकाणी हा जो आहे तर हा किती येईल मग, आता या ठिकाणी y स्थिर आहे त्याच्यामुळं फक्त विकलज येईल -3 एवढा, -3 झालं. आता नंतर पूरक अट आपल्याला तपासायची की पूरक अट जी आहे ती पूरक अट, आता याचा विकलज जो होता तो होता 6. किती होता, 6. आणि दुसरा जो विकलज आहे तो 2y. आता मग या ठिकाणी जो आहे तो 6 येईल आणि या ठिकाणी काय आहे 2y येतील. yचा विकलज काय येईल दुसऱ्या क्रमाचा, 2y. तर मग या ठिकाणी आपल्याला yचं मूल्य हे माहीत असावं लागेल आणि मग आपल्याला ते ठरवता येईल. मग ते मॅक्झिमा आहे का मिनिमा आहे ते आपल्याला ठरवता येईल. आता आपल्याकडे जो काही पहिल्या क्रमाचा विकलज आलता 2yचा वर्ग वजा 2yचा वर्ग वजा 3x. किती होता, तो होता 2yचा वर्ग वजा 3x आणि मग बरोबर काय आहे 0. तर आता आपण या ठिकाणी आपल्याला x आणि yचं मूल्य जे आहे ते माहीत पाहिजे. आणि मग आपण त्यामध्ये पुन्हा काय आहे की हा जो आहे तर हे आपण पूरक अट जी आहे तिसरी ती अट आपण तपासूया. तर यामध्ये सुद्धा काय आहे d² z भागिले dx² आणि तो जो आहे तर त्याचं मूल्य आहे 6. dy² z भागिले d² z भागिले dy² याचं जे मूल्य आहे आता हे मूल्य या ठिकाणी वेगळं येईल आणि त्यानंतर हे पुन्हा काय आहे नक्कीच शून्यापेक्षा कसे असेल, मोठे असेल. आणि म्हणून या ठिकाणी काय आहे जे काही दोन्ही चल जे आहेत दोन्ही चलाच्या संदर्भात काय आहे दिलेलं फलन हे जे आहे ते कसं आहे न्यूनतम आहे. तर हे न्यूनतम आपल्याला दिसून येईल. त्यानंतर या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे, ते उदाहरण तुम्ही सोडवा. चौथं उदाहरण आहे, पाचवं पण एक दिलेलं आहे ते पण तुम्ही सोडवून घ्या. आता यानंतर आपण मागील तासामध्ये आपलं एक उदाहरण राहिलं होतं करेक्शनचं, तर ते उदाहरण आपण यामध्ये घेऊया. ते उदाहरण होतं की y बरोबर 2x⁵ -5. आता मग dy dx जो आहे तो आपण पहिल्या क्रमाचा विकलज माहीत करू. तर 5 गुणिले 2 म्हणजे 10 आणि घातामधून 1 वजा म्हणजे 10x⁴ असं त्याचं पहिल्या क्रमाचा विकलज येतो. दुसऱ्या क्रमाचा विकलज या फलाचा विकलज माहीत करायचा. 10 गुणिले 4 म्हणजे 40 आणि घातामधून 1 वजा म्हणजे 3, 40x घन. आता आपण xचं मूल्य माहीत करू आणि ते पहिल्या क्रमाच्या विकलजावरून 10x⁴ बरोबर 0. या ठिकाणी 10 गुणाकारात आहे ते या बाजूला घेतले तर भागाकारात जातील. 0 भागिले 10 म्हणजे काय आहे 0 आणि या बाजूला काय राहील x⁴. आता दोन्ही बाजूच्या समीकरणाच्या दोन्ही बाजूचं काय करायचं आपल्याला
जे काही चतुर्थ मूळ आहे ते घ्यायचं आणि मग एक्सचं मूल्य आपल्याला मिळेल 0. मग आपल्याला आवश्यक अट जी आहे ती आवश्यक अट आपण या ठिकाणी पूर्ण करू. ती आहे dy/dx बरोबर 10x². मग आता एक्सच्या ठिकाणी एक्सचं मूल्य ठेवायचं ते आहे 0. 0^4 म्हणजे त्याचा कितवा घात घेतला तर 0च आणि 10 × 0 म्हणजे काय आहे dy/dx. पहिल्या क्रमाची अट या ठिकाणी काय होते पूर्ण होते. आणि मग त्यानंतर आपल्याला दुसऱ्या क्रमाची अट जी आहे पूरक अट, ती पूरक अट तपासायची. पूरक अट काय आहे ती d²y/dx² आणि मग ही ती 40x3. आता मग एक्सचं मूल्य ठेवायचं. एक्सचं घन म्हणजे 0चं घन म्हणजे 0. 40 × 0 म्हणजे 0 आणि मग दुसऱ्या क्रमाचा किंवा पूरक अट ही सुद्धा काय येते 0 येते. आणि मग ही जर 0 आली तर आपण त्याला काय म्हणतो सॅडल पॉईंट जो आहे तर त्याला आपण म्हणतो सॅडल पॉईंट इन्फ्लेक्शन. तर हा सॅडल पॉईंट आहे. या ठिकाणी काय आहे x बरोबर 0 असताना दिलेलं फलन हे काय आहे सॅडल पॉईंट आहे. तर हा मागील तासामधील हा प्रश्न होता तर तो आपण या ठिकाणी. आता मागील व्हिडिओ लेक्चर जर पाहायचा असेल तर तो पुन्हा या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल. मागील व्हिडिओ लेक्चर हा काय आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. यामध्ये ज्या अडचणी असतील त्या तुम्ही नोंदवू शकता. त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि यामधला हा जो प्रॉब्लेम आहे 3 नंबरचा जो प्रॉब्लेम आहे तर हा प्रॉब्लेम आपण काय आहे पुन्हा एकदा पुढील तासामध्ये काय आहे घेण्याचा प्रयत्न करूया. कारण यामध्ये जो एक करेक्शन आहे या ठिकाणी y² पाहिजे होता तर ते आपण दुसऱ्या तासामध्ये पाहूया. थँक्यू.